शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि तुमच्याबरोबर नेहमी जे संवाद साधते ती हर्षदा सरनाईक. नमस्कार. तर हर्षदा सरनाईक तुम्हाला नेहमी उत्तर देत असते तुमच्या प्रश्नाला. तर अलीकडले काय प्रश्न आलेत तिला ते तिच्याकडनं विचारून घेऊन त्याच्यावर आपल्याला काय उत्तर देता येतील ते आपण बघूया. तर मला सांग की ह्या महिन्यामध्ये म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्याचे काय प्रश्न या लागले तुझ्याकडे? पहिला प्रश्न असा आहे की गाईचे शेण किती वेळा वापरावे. आता सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं गाईचं शेण. ज्या शेतकऱ्यांना माहित आहे त्यांनाही सांगतो की गाईचं शेण वापरायचं. आणि तुम्ही जर गाईचं शेण वापरत असाल तर तुम्ही काय करायचं, पहिली गोष्ट ते फडक्यात बांधायचं. डबल लेअरच्या कॉटनच्या फडक्यात बांधायचं. बांधताना लूज बांधायचं. बरेच शेतकरी काय करतात, एकदम घट्ट बांधतात आणि मग बाहेर जात नाही. आतली जी राळ असते ती बाहेर जात नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि मग लवकर तयार होत नाही बाहेरीच. तर तुम्ही काय करायचं, ते थोडं लूज बांधायचं. पाणी आत बाहेर जायला पाहिजे त्याच्यातनं आणि कमी कमी व्हायला पाहिजे शेण. आणि हे शेण तुम्ही 3 वेळा वापरू शकता. लक्षात आलं का? 3 वेळा वापरू शकता. एकदम चोथा झाला असेल दुसऱ्या वेळा लई लूज बांधलं चोथा झाला तर अशा वेळी ते वापरू नका पुढल्या याला. पण 3 वेळा मिनिमम तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतंय की देशी गाईचं शेण मिळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. खरं हा प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे अजून देशी गाईची संख्या भरपूर आहे. लक्षात आलं का? फक्त तुम्ही जरा सर्च करायला पाहिजे. जवळपास तुमच्या कुठं बाबा एखादी गोशाळा आहे किंवा कुठल्या शेतकऱ्याकडे बाबा शेण मिळतं, अशा शेतकऱ्याकडं किंवा अशा गोशाळेतून तुम्ही शेण घ्या. शेण घेताना फक्त देशी गाईचं घ्यायचं, दुसरं घ्यायचं नाही. गोमूत्र पण फक्त देशी गाईचं पाहिजे आणि हे शेण तुम्ही 3 वेळा वापरायचं. दुसरा काय प्रश्न येतो? अल्ट्रासी वापरणे कंपल्सरीच आहे का? हा, आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं अल्ट्रासी वापरायचं का नाही. तर आता आपण बाहेरीच वापरतो. बाहेरीच कशासाठी वापरतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर बाहेरीच मुळे काय होतं, जमीन भुसभुशीत होते. किती वेळात होते तर 72 तासात तुमच्या अंगठ्याजवळचं बोट म्हणजे अंदाजे 4 इंच खाली जमीन भुसभुशीत होत जाते. महिनाभरात चांगली हातभर भुसभुशीत होते. तुम्ही हातानं ते माती काढू शकता. बरोबर आहे. तर दुसरी गोष्ट, बाहेरीचनं वाळवी 7 दिवसात, हुमणी 1 महिन्यात, तांबडी मुंगळी 1.5 महिन्यात जाते. बरं का? पण तुम्ही सगळ्या रानात शिंपडायला पाहिजे. जे समजा ह्याच्यामधले शेतकरी आहेत की जे बाग करतात, म्हणजे ते संत्री असू दे, मोसंबी असू दे, लिंबू असू दे, तुमचं सीताफळ असू दे किंवा डाळिंब असू दे किंवा तुमचं द्राक्ष असू दे, त्यांनी काय करायचं, पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यांनी लक्षात ठेवा, आता 2 महिन्यानंतर पाऊस चालू होईल, त्यावेळेला पहिला पाऊस चालू झाला की बाहेर मधल्या रानात सगळ्या शिंपडा. बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं गळ होते उन्हाळ्यामध्ये. तर गळ होते का नाही, तर तुम्ही काय करायला पाहिजे, रान चांगलं करायला पाहिजे. खाली काय होतंय, इव्हॅपोरेशन जास्त होतंय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आपलं पाणी कमी पडतं आणि ज्या वेळेला टेम्परेचर वाढतं अशा वेळेला वाईट बुरश्या जास्त वाढायला लागतात आणि वाईट बुरश्या जास्त वाढल्यामुळे मुळकूज होते, मग ते पाणी घेऊ शकत नाही. तर बाहेरच तुम्ही वापरता त्यानं काय होतं हे परत एकदा सगळ्यांना सांगतो. एक वाळवी जाते, हुमणी जाते, तांबडी मुंगी जाते. त्यानं मावा, तुडतुडे, माईट, थ्रीप, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग, निमॅटोड, तर हे सगळं जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, झाड जमीन चांगली झाल्यामुळं काय होतं, मुळं चांगली राहतात आणि मुळं चांगली झाल्यामुळं झाड चांगलं वाढायला लागतं. आता दुसरा प्रश्न काय आहे आपला? अल्ट्रासी किती वापरायचं? हा, आता लक्षात घ्या, बरेच शेतकरी काय करतात, बाहेरीच कंटिन्युअस वापरत असतात, पण अल्ट्रासी जरा कॉस्टली वाटतं लोकांना. पण अल्ट्रासी किती वेळा वापरायचं आहे? आता तुमचे जर बागा असतील त्या बागेना जास्तीत जास्त 10 ते 12 लिटर एकरी वापरायचं. म्हणजे अंदाजे 10-12 हजार रुपये तुमचा खर्च एकरी येईल. ह्याच्या पलीकडे खर्च येणार नाही. आणि गुळाचा खर्च आहे. बाकी लेबर खर्च असेल तो तुम्ही केमिकलमध्ये पण करतच असता. दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, तर थोडं सुद्धा केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड मारू नका.
ज्यांनी आता गेले वर्षभर बागेला वापरलेला आहे त्यांच्या बागेमध्ये तुम्ही विचार करा, तिथं माईट नाही, थ्रिप्स नाही, पांढरी माशी नाही आहे, लक्षात का. पण काय जणांच्या बागेत वापरून सुद्धा आहे. ह्याचं कारण काय आहे, तर त्यांनी कंटिन्युटी ठेवलेली नाही. ह्याच्यामध्ये कंटिन्युटी महत्वाचं आहे. तर बरेच शेतकरी होतात, माझं बाबा गेल्या वेळी पिवळं पडलं होतं ते हिरवं झालं, पण आता परत पिवळं पडलेलं आहे. ह्याचं कारण काय होतं, ह्या ज्या बुरश्या काम करतात त्या कशा काम करतात, तर पांढऱ्या पेशीसारखं काम करतात. आता जर शेतामध्ये तुमच्या वाईट बुरश्या असतील, त्यातल्या त्यात फिजारियम असेल, अल्टरनेरिया असेल आणि फायटोप्थोरा असेल, तर ह्या वाईट बुरश्या काय करतात, वाईट बुरश्या फास्ट वाढत असतात. कुठलीही वाईट गोष्टीची वाढ फास्ट होत असते. ह्या वाईट बुरश्याला मारणाऱ्या बुरश्या आहेत. मग त्यांची जर ताकद जास्त झाली वाईट बुरश्याची आणि तुमच्या ज्या बुरश्या आहेत बाहेरीच मधल्या त्याची ताकद कमी पडली, तर अशा वेळी काय होणार, मुळं कुजणार तुमची. म्हणून तुम्हाला कंटिन्युअस बाहेरीच सोडायला लागतं. बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं माझं असं झालं तसं झालं, असं नाहीये. तर हे कधी होईल, तुम्ही एकदा जमीन चांगली केली म्हणजे ह्या वाईट बुरश्या तुमच्या संपत आल्या किंवा संपल्या, तर तुम्हाला फारसा काही प्रॉब्लेम येणार नाही. पूर्वी बघा कीड 1964 पूर्वी आपल्याकडे कीड रोगच नव्हता, फार नव्हता, कळलं का. साधं गोमूत्र शिंपडलं तरी ते कंट्रोल होत होतं. पण आता काय झालं, एवढी कीड रोग आहे की बोलायचं काम नाही. आता बरेच शेतकरी आपल्याकडे आहेत, तुम्हाला फोन येत असतील की मिरची करणारे शेतकरी, त्यातल्या त्यात ढबू मिरची करणारे किंवा त्याला आपण सिमला मिरची म्हणतो, तर काय काय जण कलर कॅप्सिकम करणारे पण आहेत आपल्यात, आणि ज्यांनी काही न वापरता कलर कॅप्सिकम आलंय. आता एक तर शेतकरी आमचा बार्शीचा आहे, त्या बार्शीच्या शेतकऱ्याकडे गेल्या वर्षी 2 एकरमध्ये, म्हणजे त्यांचं काय आहे, ग्रीन हाऊस आहे म्हणतो आपण, पॉली हाऊस. तर पॉली हाऊस मध्ये त्यांनी मिरची केली होती. गेल्या वर्षी 2 एकरमध्ये 55 टन मिरची झाली. या वर्षी ऑलरेडी त्यांची 3 महिन्यामध्ये 70 टन ओलांडून गेले. म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं असं डोक्यात असतं की बाबा बाहेरीच्या अल्ट्रासी सोडलं आणि नुसतंच त्याच्यावर कसं येईल. काल पण आज पण एक प्रश्न आलाय बघा की बाहेरीच मध्ये एनपीके कसं कंट्रोल होईल. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, हे परत परत सांगण्यापेक्षा तुम्ही काय करा, पहिले जे एपिसोड आहेत पहिले 10, कुणी नवीन सुरू करतात शेतकरी की बाहेरीच्या अल्ट्राशी वापरायला सुरुवात करतात, त्यांनी काय करायचं, पहिले 10 एपिसोड बघायला सांगायचे. तू काय करायचे, कुणाचाही फोन आला तर त्यांना पहिले 10 एपिसोड बघा म्हणायचं आणि मग करा. आणि दुसरी गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला जवळपासच्या शेतकऱ्याचे नंबर दिले जाते, तुम्ही स्वतः जाऊन त्या प्लॉटला व्हिजिट करा, कळलं का. तो कसा आहे प्लॉट बघा. नुसतं मी सांगतोय किंवा व्हिडिओ बघितला आणि शेतात केला असं करू नका. 2-4 जणांचा संदर्भ घ्या, जाऊन बघून या त्यांची परिस्थिती काय आहे आणि किती आलंय हे बघून मग तुम्ही काय करा, स्टार्ट करा. बरं, ह्याच्यात आता बाहेरी स्टार्ट करायला काही तुम्हाला लागत नाही, फारसं काही खर्च नाही, काय नाही आहे, बाहेरीचा तर प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसरं महत्वाचं, बऱ्याच शेतकऱ्याकडे काय होतं, ते कधी वापरायचं, लक्षात घ्या. बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे कधी वापरायचं. तर बायोरिस तुम्ही कंटिन्यू वापरा, फक्त रेस्ट पिरियड मध्ये वापरू नका. आणि अल्ट्रासी सेटिंग 30% झाल्याशिवाय वापरू नका, कारण त्याच्या अगोदर जर वापरलं तर पानाळ वाढ जास्त होईल, पानं जास्त येतील आणि फुलं तेवढी येणार नाही. तर सगळ्यांना आपण हे सांगायचं की बाबा 30% सेटिंग झाल्यानंतर चालू करा. आता बरेच शेतकरी काय करतात, 30% सेटिंग झालंय मग परत फोन करतात काय करायचं आता. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, 30% सेटिंग झाल्यानंतर फळाचं बाहेरीच्या अल्ट्राशी तुम्ही चालू करा, कळलं का. किती दिवसांना करायचं, 15 दिवसातून एकदा. जर तुमचा जर भाजीपाला असेल, समजा भेंडी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, कोबी असेल, फ्लावर असेल, तर त्याला मात्र 7 दिवसातनं एकदा खालून वरून घ्या. आणि ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा चालू केलेलं आहे बाहेरीच्या अल्ट्राशी, त्यांनी काय करायचं, आता बाहेरीच्या अल्ट्राशी 1 तारखेला मारलं तर परत तयार झालं की 2 दिवसांनी परत सोडायला सांगा खालून, नुसतं बाहेरी सोडायला सांगायचं. आणि 15 दिवसात एक बाहेरीच्या अल्ट्राशी घ्या. भाजीपाल्याला मात्र 1 तारखेला बाहेरीच्या अल्ट्राशी सोडलं, परत बाहेरी 2 दिवसात तयार होईल, परत खालूनही सोडा आणि वरूनही नुसतं बाहेरीच मारा. तर मला वाटतं आता जे जे शेतकरी वापरतात त्यांच्याकडं हा प्रॉब्लेम कुठे येत नाहीये की कीड आली, रोग आला, औषध मारायला पाहिजे, जमीन चांगली झाली नाही. आता जे ह्याच्यात एक लक्षात ठेवा, जे बांधावरचे शेतकरी आहेत, बांधावरच्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही शेतात लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर जातोय का नाही, ते गडी आपला सोडतोय का नाही व्यवस्थित,
हे बघणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतंच तुम्ही त्याला बाहेरच घेऊन देणार, शेण आणून देणार आणि सोड म्हणून सांगणार, तो जर सोडत नसेल तर प्रॉब्लेम येतो. आता काय काय शेतकऱ्याकडे कसं झालंय की त्याने आपल्या जो काम करतो त्या माणसाला सांगितलं की शेण आणा, मग त्यानं काय केलं, म्हशीचं शेण आणलं. लक्षात का? तर त्या गड्याला माहित नसतं, आपल्याकडे जो काम करतो त्या याला एवढं तो क्वालिफाईड नसतो, त्याला देशी गायचं ह्यात काय होतंय असं त्याला वाटतं, आणि तो काय करतो, म्हशीचं शेण आण, जर्सी गाईचं शेण आण, बैलाचं शेण आण, तर असं वापरायला सुरुवात करतो. आणि मग काय होतं, जर्सी गाईमध्ये तर निगेटिव्ह काउंट येतो, म्हणजे तुमचे 3000 जीवाणू असले तर त्याचे 2000 होणार. त्यामुळे संख्या कमी होत जाते आणि तुम्हाला जे रिझल्ट पाहिजे ते मिळत नाही. तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, फक्त देशी गाईचं शेण, देशी गाईचंच गोमूत्र वापरायचं आम्हाला. आणखीन काय प्रश्न विचारतात शेतकरी? विरजन 3 महिन्यानंतर का चेंज करायचं? हा, एकच वर्ष आपण ते वापरू आता शकत नाही का? बरेच शेतकरी काय करतात, विरजन घेतात, म्हणजे पाव लिटर समजा ची बॉटल बाहेरची घेतली तर आम्ही काय सांगतो 3 महिन्यापर्यंत ते वापरा. 3 महिन्यापर्यंत का सांगतो याचं कारण आहे, तर तुम्ही जे बाहेरीच तयार करता आणि जे उघड्यावर ठेवता किंवा शेण घेता गाईच्या गोट्यातलं, त्याच्याबरोबर काय वाईट बुरशी आल्या असल्या, लक्षात का, तर ह्या वाढत वाढत जातील. आता एवढ्या वाढणार नाहीत, कारण त्यात आपण गोमूत्र टाकतो. गोमूत्र टाकलं की वाईट बुरशा वाढत नाहीत. गोमूत्र टाकायचं मेन कारण सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे आपण औषध म्हणून वापरतो. हे गोमूत्र औषध म्हणून वापरतो, तर औषध म्हणूनच वापरायचं आहे ते. तुम्ही काय काय शेतकरी 2 लिटर टाक, 5 लिटर टाक, 10 लिटर टाक, 30 लिटर टाकणारे शेतकरी आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्याकडे जास्त गोमूत्र आहे म्हणून जास्त टाकू नका. मग गोमूत्र जास्त झालं तर ह्या बॅक्टेरिया किंवा फंगस वाढायची शक्यता कमी आहे. लक्षात आलं का? फक्त हे आपण औषध म्हणून वापरायचं आहे. त्यामुळे किती वापरता ह्याला काही महत्व नाही. तुम्ही गोमूत्र जास्त वापरलं तर स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते, म्हणून सगळ्यांनी गोमूत्र कमी प्रमाणात वापरायचं असं तू सगळ्यांना सांगत जा. आणखीन काय प्रश्न आहे दुसरा? एवढेच आहेत सर. एवढे आता जे चालू मध्ये तर एवढेच प्रश्न आहेत. तर सगळ्या शेतकऱ्यांना 1, 2, 3 महत्वाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही काय करा, आता मी ज्या पद्धतीनं बोललोय त्या पद्धतीनं फॉलो करा. कुणाला लईच अडचण आली त्यातनं तर मग मला फोन करत जावा, कारण फोन तर कंटिन्युअस येतच राहतात. आता ही जी हर्षदा आहे, हर्षदा तुम्हाला काय करेल, फोनवर तुम्हाला योग्य उत्तरं देईल. लक्षात आलं का? तर अजून काय तुमचे प्रश्न असतील, जो प्रॉब्लेम आता उन्हाळ्यात सगळ्यांनी लक्षात ठेवा, बरेच शेतकरी काय करतात, मेथी आणि हे करतात, कोथिंबीर करतात, बाजारात दर जास्त असतो म्हणून. तर सगळ्यांनी मेथी आणि कोथिंबीर करताना तुम्ही त्याला बाहेरीच अल्ट्रासीची सी ट्रीटमेंट द्या. 5 किलो बियाला 250 ग्रॅम राख घ्या, त्यात 50 ml बाहेरीच टाका, 50 ml अल्ट्रासी टाका. कुठल्याही ह्याला फक्त हे जे आहे तुमचं कोथिंबीर करतो आपण, म्हणजे धन्याला थोडं अल्ट्रासी जादा वापरा, बाहेरीची अल्ट्रासी 50च्या ऐवजी 100 पर्यंत जावा. ते रात्रीच लावून ठेवा धन्याला, आणि सकाळी मग काय करा, सकाळी पेरायला घ्या. धने 7व्या दिवशी बोटभर उगून आलेले दिसतील. इतर वेळेला तुम्हाला 12 ते 14 दिवस लागतात, पण बाहेरीची अल्ट्राशी वापरल्यानंतर 7व्या दिवशी उगून येतात. आणि तुम्ही 25व्या दिवशी कोथिंबीर बाजारात विकू शकता. मेथी आमची 23व्या दिवशी बाजारात जाते आणि एकदम रसरशीत दिसते. बाजारात तुम्हाला निश्चित इतर मेथीपेक्षा कोथिंबीरपेक्षा जास्त दर येतो. ह्याच्यामध्ये मेथी मरणार नाही. बऱ्याच शेतकऱ्याचं काय असतं, उन्हाळ्यात मेथी मरते किंवा कोथिंबीर मरते, तर तुम्ही लक्षात ठेवा, पेरायच्या अगोदर किंवा ते रान नांगरायच्या अगोदर किंवा एखादी मशागत करायच्या अगोदर त्या रानामध्ये एकरी 1 बॅरल बाहेरीच ओतायचं कंपल्सरी. पहिलं पाणी देताना कंपल्सरी बाहेरीच 1 बॅरल गेलं पाहिजे. आणि मग 8-8 दिवसांनी 2 किंवा 3 वेळा बाहेरीची अल्ट्रासी घ्या. दुसरं तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त शेणखत थोडं शेतामध्ये असणं गरजेचं आहे. सगळ्या शेतकऱ्यांना एक आणखीन विनंती आहे की बरेच शेतकरी सबस्क्राईब करत नाहीयेत, तर कंपल्सरी ज्यावेळी तुम्ही ओपन करता YouTube चॅनल त्यावेळी सबस्क्राईब करत जावा. तुम्हाला माहित नसलं तर दुसऱ्या दुसऱ्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला सांगत जावा आणि सबस्क्राईब करून घेत जावा, म्हणजे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला बघायला मिळतील. फेसबुकवर पण आहे, इंस्टाग्रामला येतं, तर ते तुम्ही सगळं फॉलो करत जावा. तर मला वाटतं आपण इथं थांबूया आजचा एपिसोड. नमस्कार शेतकरी बंधू.